इयत्ता 9वी, विषय भूगोल, प्रकरण क्रमांक 9, व्यापार. अभ्यास घटक. व्यापार संकल्पना व प्रकार. व्यापार संतुलन संकल्पना व प्रकार. आंतरराष्ट्रीय व्यापार. विपणन. जगातील काही आर्थिक संघटना. एक कृती दिली पहा आपल्याला, करून पहा. खालील माहिती मिळवा. घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तूंची यादी करा. या वस्तूंचा वापर कोण कोण करते? या वस्तूंचा पुरवठा तुम्हाला कुठून होतो ते त्यापुढे लिहा. यादीतील वस्तू तुम्ही कुठून खरेदी करता? खरेदी विक्रीच्या क्रियेला तुम्ही काय म्हणाल? वस्तूंची विक्री करणारा दुकानदार वस्तूंच्या बदल्यात काय घेतो? या वस्तू तुम्ही जेथे खरेदी केल्या असतील तेथे या वस्तू कुठून आल्या व त्यांचा मूळ स्रोत कोणता याची माहिती घ्या. ते यादीतील वस्तूच्या नावापुढे लिहा आणि मिळवलेली माहिती जी आहे तर त्या माहितीची आपल्यामध्ये चर्चा करा. व्यापार संकल्पना. 1. आपल्या दैनंदिन जीवनात विविध गरजा असतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करतो. खरेदी करतो म्हणजेच आपण मागणी करतो. 2. या वस्तूंची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन केले जाते. उत्पादक वस्तूंचा पुरवठा होतो म्हणजेच त्या वस्तू घाऊक व्यापाऱ्याला विकतो. अशा प्रकारे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंची खरेदी व विक्री केली जाते. आपण वस्तूंची खरेदी करणारे ग्राहक असतो, तसेच वस्तूंचे उत्पादन करणारे उत्पादक किंवा विक्री करणारे विक्रेते असतात. ग्राहक व विक्रेते वस्तूंची खरेदी व विक्री किंवा देवाणघेवाण करतात. याला व्यापार असे म्हणतात. व्यापार हीच महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकावर अवलंबून असते. कोणताही प्रदेश किंवा देश स्वयंपूर्ण नसतो. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशादरम्यान व्यापार गरजेचा असतो. ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूची कमतरता असते तेथे त्या वस्तूला मागणी असते. ज्या ठिकाणी वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते तेथून त्या वस्तूचा पुरवठा होतो. अशा प्रकारे अतिरिक्त उत्पादन असणाऱ्या प्रदेशाकडून तुटवडा असलेल्या प्रदेशाकडे वस्तूंचा मागणीनुसार पुरवठा होत असतो. माहीत आहे का तुम्हाला? व्यापार ही संकल्पना अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. प्राचीन व मध्ययुगीन काळात व्यापार हा वस्तू विनिमय पद्धतीद्वारे होत असे. यामध्ये वस्तूच्या बदल्यात वस्तूची देवाणघेवाण होत असे. श्रमाच्या मोबदल्यात धान्य किंवा धान्याच्या मोबदल्यात तेल, मीठ, मध, दूध इत्यादी पदार्थांची देवाणघेवाण होत असे. या व्यापारात चलनाचा व्यापार होत नव्हता. घरातील जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात भांडी, डबे देणारे व्यावसायिक आजही दिसतात. परंतु यामध्ये वस्तूंची योग्य मूल्य ठरवताना अडचणी निर्माण होतात. पूर्वी अशा अडचणी निर्माण होत असत. यावर उपाय म्हणून पुढे चलनाचा वापर सुरू झाला. आज आधुनिक जगात चलनाद्वारेच व्यापार होतो. परंतु आजही काही दुर्गम भागात आदिवासी जमातींमध्ये अल्प प्रमाणात वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात आहे. या ठिकाणी आपल्याला वस्तू विनिमय पद्धतीचं छायाचित्र दाखवलेले पहा. एक भांडी विकणारी बाई आहे. कपड्यावरती भांडी विकते पहा. ती कपडे देऊन भांडे घ्यायचे म्हणजे वस्तू विनिमय पद्धत. तर अशा जुन्या काळामध्ये असणारी ही व्यापारामधली एक पद्धत होती पहा. वस्तूची खरेदी विक्री होते तेव्हा त्यास दृश्य व्यापार म्हणतात. भाजी विक्रेता आहे, तो भाजी विक्रेता भाजी देऊन पैसे घेतोय पहा. हा जो व्यापार जो आहे तर याला दृश्य व्यापार असं म्हटलं गेलेलं आहे. जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा त्यास अदृश्य व्यापार म्हणतात. हे छायाचित्र दाखवले पहा अदृश्य व्यापाराचं.
या ठिकाणी फक्त सेवांची देवाणघेवाण होते. डॉक्टर आहेत तर ते डॉक्टर आजारी पेशंटला सेवा देत आहेत पहा. व्यापाराचे प्रकार. व्यापाराचे प्रकार वस्तूच्या प्रमाणानुसार आणि दुसरा आहे प्रदेश विस्तारानुसार. वस्तूच्या प्रमाणानुसार व्यापाराचे दोन प्रकार पडलेत, घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार. प्रदेश विस्तारानुसार दोन प्रकार पडलेत, देशांतर्गत व्यापार आणि दुसरा आहे आंतरराष्ट्रीय किंवा बहिर्गत व्यापार. असे हे व्यापाराचे प्रकार आहेत. या प्रकारांची आपल्याला माहिती घ्यायची. वस्तूच्या प्रमाणानुसार व्यापाराचे प्रकार. वस्तूच्या संख्येच्या प्रमाणानुसार खालील दोन प्रकार आहेत, घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार. घाऊक व्यापार. व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात. उत्पादकाकडून ही खरेदी थेट केली जाते. खरेदी केलेल्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापाऱ्यांना केली जाते. त्यावेळेस होणारा व्यापार म्हणजे घाऊक व्यापार. कारखानदार, शेतकरी इत्यादीकडून घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात. उदाहरणार्थ आंब्याचे किंवा संत्र्याचे बागायतदार बागेतील संपूर्ण उत्पादन घाऊक व्यापाऱ्याला विकतात. किरकोळ व्यापार. मोठ्या घाऊक व्यापाऱ्याकडून माल घेऊन व्यापारी थेट उपभोक्त्याला विकतात. अशा व्यापारास किरकोळ व्यापार म्हणतात. यामध्ये वस्तूचे प्रमाण कमी असते. उदाहरणार्थ किरकोळ विक्री करणारे दुकानदार, मंडईतील भाजी विक्रेते यांना किरकोळ व्यापारी म्हटलेले आहे. प्रदेश विस्तारानुसार व्यापाराचे प्रकार. मालाची खरेदी विक्री विविध स्तरावर होत असते. त्यानुसार प्रदेश विस्तारानुसार व्यापाराचे खालील दोन प्रकार आहेत, देशांतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार. देशांतर्गत व्यापार किंवा अंतर्गत व्यापार. एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये हा व्यापार होतो. देशाचा आकार, साधन संपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने देशांतर्गत व्यापारावर होतो. लोकसंख्येचे प्रमाण, वाहतूक, संदेशवहन सुविधा, लोकांचे राहणीमान, विपणन व्यवस्था यांचाही परिणाम देशांतर्गत व्यापारावर होत असतो. भारतात भौगोलिक घटकातील विविधता आणि जास्त लोकसंख्या या घटकामुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो. आर्थिक विकास जास्त असेल तर व्यापारही जास्त असतो, म्हणजेच हा संबंध धनात्मक असतो. असा हा देशांतर्गत व्यापार म्हणजे एकाच देशामधल्या दोन प्रदेशामध्ये चालणारा व्यापार आहे पहा. एकाच देशामधल्या दोन राज्यामध्ये चालणारा व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा इतर देशांशी होणारा वस्तू व सेवा यांचा विनिमय होय. काही देशामध्ये विशिष्ट वस्तूचे अतिरिक्त उत्पादन होते, ते मागणी असलेल्या देशाकडे पाठवले जाते. यातूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात होते. म्हणजे दोन देशादरम्यान चालणारा जो व्यापार जो आहे तर त्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलेलं आहे पहा. आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा दोन देशामध्ये होतो तेव्हा त्या व्यापाराला द्विपक्षीय व्यापार असे म्हणतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार दोनपेक्षा अधिक देशादरम्यान होतो तेव्हा त्या व्यापाराला बहुपक्षीय व्यापार असे म्हणतात. काही देश त्यांच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कुवेत इत्यादी देशामध्ये होणारे खनिज तेल उत्पादन, कॅनडा, संयुक्त संस्थाने इत्यादी देशातील गहू उत्पादन हे उत्पादन मागणी करणाऱ्या देशांना पुरवले जाते. आयात व निर्यात. आयात व निर्यात या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहेत. जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा सेवा इतर देशांकडून विकत घेतो तेव्हा त्या क्रियेला
आयात असे म्हणतात. जेव्हा एखाद्या देशात गरजेपेक्षा जास्त उत्पादन घेतले जाते आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशांना विकले जाते तेव्हा त्या क्रियेला निर्यात असे म्हणतात. व्यापार संतुलन. आयात व निर्यात मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. व्यापार संतुलनाचे प्रकार पुढीलप्रमाणे: प्रतिकूल व्यापार संतुलन, अनुकूल व्यापार संतुलन, संतुलित व्यापार संतुलन. हे 3 प्रकार व्यापार संतुलनाचे पडलेले आहेत. प्रतिकूल व्यापार संतुलन. जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय. हे पहा, या छायाचित्रामध्ये दाखवले आपल्याला प्रतिकूल व्यापार संतुलन. आयात जास्त आणि निर्यात कमी, म्हणजे आयातीचे मूल्य जास्त आहे आणि निर्यातीचे मूल्य कमी आहे, असा जो व्यापार जो आहे तर अशा व्यापाराला प्रतिकूल व्यापार संतुलन म्हटलं जातं. अनुकूल व्यापार संतुलन. जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन. म्हणजे पहा, आयात कमी आणि निर्यात जास्त असा जो व्यापार जो आहे तर त्या व्यापाराला अनुकूल व्यापार संतुलन म्हटलेलं आहे. आपल्याला या छायाचित्रामध्ये दाखवले गेले पहा, आयात कमी दिसते पहा आणि निर्यात जास्त आहे पहा. संतुलित व्यापार संतुलन. जेव्हा आयात व निर्यात मूल्य जवळपास सारखे असते तेव्हा त्यास संतुलित व्यापार म्हणतात. पहा, आयातीचं मूल्य आणि निर्यातीचं मूल्य या छायाचित्रामध्ये आपल्याला समान दाखवले तर असा जो व्यापार जो आहे तर या व्यापाराला संतुलित व्यापार म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा गुंतागुंतीची असते. हा व्यापार 2 किंवा अधिक देशांदरम्यान होतो. या व्यापारावर देशामध्ये असलेली अर्थव्यवस्था, सरकारी धोरण, बाजारपेठ, कायदे, न्यायव्यवस्था, चलन, भाषा इत्यादी घटकाचा परिणाम होत असतो. देशामधील परस्परांचे राजनैतिक संबंध यामुळे सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होतात. काही वेळेस व्यापार प्रक्रियेतील अडथळ्यामुळे परस्पर संबंध व सलोखा यावर विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक व व्यापारी संघटनांची गरज निर्माण झाली. भिन्न आर्थिक स्तर असलेल्या देशांमध्ये व्यापार प्रक्रिया सहज व न्यायपूर्ण व्हावी या हेतूने काही आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना निर्माण झाल्या. या व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी व सुलभतेसाठी काम करतात. अशा काही आर्थिक संघटनातील माहिती आपल्याला पाठ्यपुस्तकातील कोष्टकात दिली आहे. जगातील काही आर्थिक संघटना: जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. सदस्य देशांची संख्या 164. मुख्यालय जिनिव्हाला आहे पहा, स्वित्झर्लंडमध्ये. उद्देश कार्य: आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करणं, व्यापारविषयक मतभेद हाताळणं, राष्ट्राच्या व्यापारावर धोरणावर देखरेख ठेवणं, विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणं. युरोपियन संघ 28 सदस्य देश आहेत. बोधचिन्ह दाखवले. ब्रुसेल्सला मुख्यालय आहे. या संघानं युरोपमधील विविध सदस्य देशात एकत्रित बाजार प्रणाली विकसित केली आहे. युरोपमध्ये वस्तू, सेवा व भांडवल यांचा मुक्त संचार होणं हे उद्दिष्ट आहे. समुदायातील सर्व देशांनी वस्तूची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूवरील जकात रद्द केली आहे. सभासद देशांकरता युरो चलन निश्चित केले. ओपेक 13 सभासद देश आहेत. व्हिएन्नाला मुख्यालय आहे. खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणं, सदस्य देशातील तेल उत्पादनाचे व दराचे नियंत्रण करणं, तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता आणणं हे या संघटनेचे कार्य आहे. सार्क
8 देश सभासद आहेत. काठमांडूला मुख्यालय आहे. दक्षिण आशियातील देशांच्या समान समस्या ओळखून त्यावर समाधानकारक तोडगा काढणं, सदस्य देशातील सामाजिक कल्याण, जीवनमान उंचावणं आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणं, दक्षिण आशियातील अशांतता दूर करणं. आसियान 10 देश सभासद आहेत. जाकार्ताला कार्यालय आहे. आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणं, प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणं, सदस्य देशांना विविध व्यापार वाढीसाठी कर सवलती देणं. आपेक 21 देश सभासद आहेत. सिंगापूरला याचं मुख्यालय आहे. कार्य काय आहेत? आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य करणं, सदस्य देशात प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणं. ब्रिक्स BRICS 5 देश या गटामध्ये आहेत. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका. शांघायला मुख्यालय आहे चीनमध्ये. कार्य काय आहेत? गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणं, परस्परातील आर्थिक सहकार्य वाढवणं, आर्थिक सुरक्षितता मजबूत करणं. विपणन कोणत्याही मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण महत्त्वाचे असते. मालाची किंमत, त्याची गुणवत्ता, प्रतवार तसेच माल ग्राहकांपुढे कशा प्रकारे सादर केला जातो यावरून मालाची किंमत ठरते. विक्री वृद्धीच्या या कलेला विपणन असे म्हणतात. योग्य विपणनातून व्यापार वाढीस लागतो. विपणनाचे महत्त्व. आधुनिक औद्योगिक समाजरचना, जागतिकीकरण, उत्पादनाचे मुबलक पर्याय व उपलब्धता ही आजच्या जगाची व्यापारी रचना आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारासाठी विपणन व्यवस्था अतिशय महत्त्वाची ठरते. विपणनाद्वारे शिस्तबद्ध पद्धतीनं व्यापारात वाढ करता येते. उत्पादन एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वितरित करता येते. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते. उत्पादनाचे विक्री मूल्य देखील वाढते. सदोष असलेली उत्पादने बाजारपेठेतून परत काढून घेता येतात. म्हणूनच आजच्या युगात विपणन हा व्यापार व्यवस्थेचा एक प्रमुख आधार आहे. ग्राहकाला गरज आहे अशी भावना निर्माण करणाऱ्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणं, उत्पादकांकडे ग्राहकांना आकर्षित करणं व ग्राहकाला खरेदीसाठी प्रवृत्त करणं हे यामागील उद्देश असतात. सध्या माहिती तंत्रज्ञान व प्रसारमाध्यमे यांचा विपणन व्यवस्थेवर खूप प्रभाव पडला आहे. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे सारे जग एक मोठी बाजारपेठ बनली आहे. आंतरजालाच्या माध्यमातून जगाच्या विविध देशातील उत्पादनाची माहिती उपलब्ध होत आहे. यातून ग्राहकाला अनेक पर्याय उपलब्ध होतात. आंतरजालाच्या सुविधेमुळे ऑनलाईन ट्रेडिंग, ई-मार्केटिंग यासारखी तंत्र ग्राहक वापरत आहेत. उत्पादनाची जाहिरात करताना खोटी, फसवी किंवा अतिशयोक्तीपूर्वक विधाने करून ग्राहकांची फसवणूक करणं, स्पर्धकांचे दोष सांगणं यामुळे अनेक वेळा जाहिराती आपली विश्वासार्हता गमावताना दिसतात. म्हणून जाहिरात करताना योग्य नीतिनियम पाळणं आवश्यक आहे. ग्राहकांनी देखील अशा जाहिरातीपासून सावध राहणे आवश्यक आहे. यासाठी एक ग्राहक संरक्षण कायदा केलेला आहे.